नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 सध्या आपल्या सर्वांना माहीत आहे की 15 जूनपर्यंत त्या ठिकाणी जाहिराती अपलोड करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. परंतु आपण जर पाहिलं तर शासनाकडं बऱ्याच ठिकाणावरून संघटनांची मागणी होताना दिसते आहे. अगदी आमदार खासदारांची पत्र देखील त्या ठिकाणी अगदी 1.5 महिना जवळपास ही जी मुदतवाढ आहे ती करण्यासाठीची मागणी आहे. खरं तर शिक्षकांच्या भल्याचीच ही मागणी म्हणावी लागेल, कारण की अगदी या ठिकाणी 2 गट पाहिले जात आहेत. एक गट ज्याचे मार्क्स खूप चांगले आहेत, त्यांची इच्छा आहे की लगेच भरती आली पाहिजे, लगेच जाहिरात आली पाहिजे. परंतु अगदी 80 ते 120च्या रेंजमधले जे कॅन्डिडेट आहेत त्यांची इच्छा अशी आहे की जाहिरात वाढली तरी चालेल, पण आमचं काम झालं पाहिजे, आमच्यापर्यंत 80-90पर्यंत मेरिट आलं पाहिजे. यासाठी त्या ठिकाणी आपण जर पाहिले तर 30 जुलैपर्यंतची मागणी या ठिकाणी सत्यजित तांबे यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि ही मागणी आपण माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आजचं हे खरं तर पत्र आहे 10/6/2026 शिक्षक भरती पोर्टलवरील संस्थांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याबाबत राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक संस्थांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले असून त्यासाठी दिनांक 15 जून 2026पर्यंतची मुदत निश्चित करण्यात आलेली आहे. तथापि राज्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांना पोर्टल नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या संच मान्यता अद्याप संबंधित उपसंचालक कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या नाहीत. परिणामी अनेक संस्थांमध्ये रोस्टर बिंदू नामावली तसेच आरक्षणासंदर्भात आवश्यक कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच सदर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय संस्थांना पोर्टलवर अचूक माहिती भरून नोंदणी करणे शक्य होणार नसल्याने मोठ्या प्रमाणावर संस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलवर संस्थांना नोंदणीसाठी मुदतवाढ देणे गरजेचे आहे. तरी वरील वस्तुस्थितीचा विचार करून राज्यातील सर्व संस्थांना आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध व्हावा व शिक्षक भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी शिक्षक भरती पोर्टलवरील संस्थांच्या नोंदणीची अंतिम मुदत दिनांक 30 जुलै 2026पर्यंत वाढवून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. यावर सर्व अभियोग्यताधारकांचं मत नक्की काय आहे, ही मागणी त्या ठिकाणी योग्य आहे का? तर माझ्या दृष्टीने तरी मला योग्य वाटते, कारण की जाहिराती जर वाढल्या तर 100% तुम्हाला त्याचा फायदाच होईल. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.